आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शुड हॅव, वुड हॅव आणि कुड हॅवचा वापर कसा आणि कुठे करायचा। बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही वुड हॅव म्हणजे काय, कुड हॅव म्हणजे काय आणि शुड हॅव म्हणजे काय। चल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज हेच बघणार आहोत शुड हॅव कधी वापरायचं। बघा, पहिला आहे शुड हॅव। शुड हॅवचा अर्थ आहे करणे पाहिजे होते पण केले नाही, म्हणजे करायला पाहिजे होतं पण केली नाही एखादी गोष्ट। त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस V3 म्हणजे मेन क्रियापदाचा तिसरं रूप। एक्झाम्पल आहे मला अभ्यास करायला पाहिजे होता। मला अभ्यास करायला पाहिजे होता। मला वाक्याचा कर्ता आय, त्यानंतर शुड हॅव त्यानंतर V3 व्हर्ब आहे आपला अभ्यास करणे। अभ्यास करण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टडी, त्याचं V3 होतं स्टडीड। आय शुड हॅव स्टडीड म्हणजे मला अभ्यास करायला पाहिजे होता। आलं लक्षात? शुड हॅव म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायला पाहिजे होती। दुसरं वाक्य आहे तू मला फोन करायला पाहिजे होता। तू साठी यू, करायला पाहिजे होता शुड हॅव। यू शुड हॅव, फोन करणे आपण म्हणतो कॉल, त्यासाठी कॉल्ड मी, कॉलचा V3 आहे कॉल्ड। यू शुड हॅव कॉल्ड मी, तू मला फोन करायला पाहिजे होता। तिसरं वाक्य आहे तू वेळेवर यायला पाहिजे होतं। तू वेळेवर यायला पाहिजे होतं, तू यू यायला पाहिजे होतं शुड हॅव। यू शुड हॅव वेळेवर येणे, त्यासाठी आपण म्हणतो कम ऑन टाईम। कम ऑन टाईम, यू शुड हॅव कम ऑन टाईम। मी सत्य सांगायला पाहिजे होतं। मी साठी आय, पाहिजे होतं आय शुड हॅव सत्य सांगणे टोल्ड द ट्रूथ। आय शुड हॅव टोल्ड द ट्रूथ म्हणजे सत्य। टेल म्हणजे सांगणे, त्याचा V3 होतो टोल्ड। आय शुड हॅव टोल्ड द ट्रूथ, मी सत्य सांगायला पाहिजे होतं। दुसरा बघूयात आपण कुड हॅव। कुड हॅव म्हणजे काय आणि कसं वापरायचं, त्याचा वाक्यात उपयोग कसा होतो। कुड हॅवचा अर्थ आहे करू शकत होतं पण केले नाही, म्हणजे शक्यता होती एखादी गोष्ट करण्याची पण ती केली नाही, ती गोष्ट आपण केली नाही असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण कुड हॅवचा वापर करतो। त्यासाठी वाक्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3, सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस V3। एक्झाम्पल पहा, मी तुला मदत करू शकलो असतो। मी तुला मदत करू शकलो असतो पण केलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला वाक्यात वापरायचं आहे कुड हॅव। मी साठी आय करू शकलो असतो, त्यासाठी कुड हॅव। आय कुड हॅव हेल्प यू, मदत करणे म्हणजेच हेल्प, हेल्पचा V3 आहे हेल्प, हेल्पला ED प्रत्यय लागतो। आय कुड हॅव हेल्प यू, तुला मदत करू शकलो असतो। मी तुला मदत करू शकलो असतो, आय कुड हॅव हेल्प यू। तो परीक्षा पास होऊ शकला असता पण झाला नाही। तो परीक्षा पास होऊ शकला असता। तो साठी ही होऊ शकला असता साठी कुड हॅव आणि परीक्षा पास, त्यासाठी पास द एक्झाम। ही कुड हॅव पास द एक्झाम, पासला ED प्रत्यय लागलेला आहे कारण आपण पासचा V3 वापरलेला आहे। आपण सामना जिंकू शकलो असतो। आपण साठी वी, शकलो असतो वुड कुड हॅव आणि जिंकणे त्याला आपण म्हणतो विन, पण आपल्याला विनचा V3 वापरायचा आहे, ते आहे ओन। ओन द सामना म्हणजे मॅच। वी कुड हॅव ओन द मॅच, आपण सामना जिंकू शकलो असतो। आता बघूयात वुड हॅव। अर्थ आहे केले असते पण झाले नाही, एखादे काम केले असते त्यासाठी आपण वुड हॅव वापरतो। स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस
V3. एक्झाम्पल पहा. मी तुला मदत केली असती. मी साठी आय केली असती. वुड हॅव. मदतसाठी हेल्प. हेल्पचा V3 आहे. हेल्पला ईडी प्रत्यय लागतो V3 मध्ये. आणि तुलासाठी यू. आय वुड हॅव हेल्प यू. आय वुड हॅव हेल्प यू. मी तुला मदत केली असती. त्याने मला सांगितले असते. त्यानेसाठी ही सांगितले असते. त्यासाठी वुड हॅव. मला सांगितले टोल्ड मी. त्याने मला सांगितले असते. ही वुड हॅव टोल्ड मी. तिने काम पूर्ण केले असते. तिने साठी शी वुड हॅव. काम पूर्ण करणे त्यासाठी आपण म्हणतो फिनिश द वर्क. शी वुड हॅव फिनिश द वर्क. तिने काम पूर्ण केले असते. बघा 3 प्रकारची वाक्य बघितली आपण. पहिलं शूड हॅवसाठी आपण बघितलं. मला अभ्यास करायला पाहिजे होता म्हणजे एखादी गोष्ट करायला पाहिजे होती. त्यानंतर कुड हॅव म्हणजे ती गोष्ट आपण करू शकलो असतो पण केली नाही. आणि त्यानंतर बघितलं वुड हॅव म्हणजे एखादी गोष्ट आपण केली असती. शक्यता आपण कुड हॅवमध्ये दर्शवली आणि वुड हॅवमध्ये ती गोष्ट आपण केली असती. बघा सिंपल ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. शूड हॅव म्हणजे पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं, एखादी गोष्ट करायला पाहिजे होती. कुड हॅव म्हणजे शक्य होतं, ती शक्यता होती ती गोष्ट होण्याची किंवा करण्याची. करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर कुड हॅव ती गोष्ट करणे शक्य होतं किंवा शक्यता होती. आणि त्यानंतर वुड हॅव म्हणजे केले असते, ती गोष्ट एखादी गोष्ट आपण केली असती. करायला पाहिजे होती, करण्याची शक्यता होती आणि केली असती. अशा प्रकारे शूड हॅव, कुड हॅव, वुड हॅवचा आपण वापर करायचा आहे. बघा प्रॅक्टिससाठी 3 एक्झाम्पल आहेत. तुला आधी सांगायला पाहिजे होतं. तू जिंकू शकला असता. तू आला असता. हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगायचे आहेत. कशा प्रकारे वाक्य तयार होतील. तू आधी सांगायला पाहिजे होतं म्हणजे ही गोष्ट करायला पाहिजे होती, यासाठी आपल्याला शूड हॅव वापरायचं आहे. इथे या ठिकाणी तू जिंकू शकला असता म्हणजे शक्यता होती, त्यासाठी कुड हॅवचा वापर करायचा आहे. आणि तो आला असता म्हणजे ती गोष्ट झाली असती, केली असती, त्यासाठी आपण वुड हॅवचा वापर करायचा आहे. या तिन्हींचा वापर करून हे वाक्य कशी बनतील ते तुम्ही आता कमेंटमध्ये करून सांगायचे आहेत, कशी होतील हे वाक्य. अशाच प्रकारची नवनवीन वाक्य शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.